करत असतो. आलं लक्षात. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यावं असं म्हटलेलं आहे. तर कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायला आपल्याला जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये तुळशीच्या समोर विष्णूची मूर्ती ठेवून त्याची पूजा करावी आणि त्याचा विवाह करावा, म्हणजे कार्तिक स्वामीचं दर्शन केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून तुळशी विवाह करायचा असतो. आणि ज्यांची विवाह होत नाहीत, जमत नाहीत, तर त्यांच्यासाठी म्हणून कळलं का जगताप अशा मुलांसाठी त्या अक्षदा डोक्यावर पडणं गरजेचं असतं. कळलं का. ज्या ठिकाणी आपण नातेवाईकांमध्ये लग्नाला जर कुठे गेलो, तुळशीला घातलेला आहे तो काढून बाळकृष्णाला घालायचा आणि जो बाळकृष्णाला घातलेला आहे तो तुळशीला घालायचा, म्हणजे हार बदली करायची. नाही थांबा 2 मिनिटं मी सांगणार आहे. अंतर फुलेच दिसतोय टोपी अशी फुलेच दिसतोय हे तर आता धर. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळं विनायकमलं चिंतामणि श्रीवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझाचर्चमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे. राधा भद्रजीवन हे पुनः सुभगे कंठे बंधामी आजीव शरदशतम. त्या मंगळसूत्राच्या वाटीला हळद कुंकू लावा आणि ते तुळशीला घाला, डोक्यावरती नाही. जय देव जय देव जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत्राहुत लघुतर त्रिभुवन हे तुळशी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत्राहुत लघुतर त्रिभुवन हे तुळशी. जय देवी जय देवी शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी मंजिंची बहु. जय देवी जय देवी अजित टांगणवती चालन डोळ्यान पाहिन रूपा तुझे प्रेमे अलीन अनंत पूजन भावे उवाई नमनेन नामा. काय वाटतं तुला तुळशीच्या लग्नाला बसून? काय नाही, असं वाटतंय की जे आता काय राहिलेल्या इच्छा आहेत त्या फक्त पूर्ण व्हाव्यात असं गुरुजी सांगत होते. लवकर लग्न होतील, लवकरात लवकर लग्न मनाप्रमाणे. ठीक आहे, तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील असे आपण आशा करू. कोण आहे अजून लग्नाचं कोण राहिलंय? आपण बसला होता लग्नाला, त्याचं पण होऊन जाईल. तुझं काय? तुझं काय नाही का? लग्नाला बसला होता का तू? घाई झाली काय तुला? अभिजित पवार, नमस्कार. कार्यक्रमाबद्दल आज दत्त मंदिर गाडी अड्डा या ठिकाणी एकी वाढण्यासाठी गेल्या वर्षीपासून आम्ही एक कार्यक्रम म्हणजे तसं तुळशी विवाह हा एकत्र करण्याचा उपक्रम आम्ही चालू केला होता. तो आता हे 2रं वर्ष आहे आणि गेल्या वर्षी जवळपास फक्त 6 ते 7 तुळस होत्या. आज आपल्याकडे 12 तुळस आलेले आहेत आणि सुंदर असं नियोजन युक्त वस्तीतल्या सर्व लोकांनी केलेलं आहे.